नमस्कार श्रोते हो. ज्ञानघन चिंतन या सत्रात आपलं स्वागत आहे. आजकाल समाजात यूट्यूबवर सकाळी उठून आपल्या दिवसाची उत्तम सुरुवात कशी करावी याबद्दल अनेक वेगवेगळ्या प्रकारात मार्गदर्शन उपलब्ध आहे. कुणी आपल्या दिवसाची सुरुवात व्यायामाने तर कुणी योग प्राणायामाने करतो. आजची नवी पिढी गाइडेड मेडिटेशन म्हणजेच मार्गदर्शक ध्यान करून करते. मात्र समर्थ रामदासांनी अतिशय सोप्या 10 श्लोकात आपल्याला मार्गदर्शन केले आहे. आणि म्हणूनच आपल्या आजच्या चिंतनाचा विषय आहे प्रभाते मनी राम चिंतित जावा. समर्थ रामदास सांगतात, घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुढावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. राम श्रीराम जो आहे, श्रीरामाचं लावण्य म्हणजे सौंदर्याचं कधी कुठे वर्णन केलं नाही आहे, मात्र श्रीकृष्णाच्या सौंदर्याचं वर्णन केलं जातं. श्रीकृष्ण हा रामाचाच एक अवतार आहे. श्रीकृष्ण हा लावण्य रूप दाखवतो, तर श्रीराम हा आपल्याला महाधीर गंभीर आणि प्रतापी असण्याचं स्वरूप दाखवतो. पण दोन्हीही जेव्हा आपला त्यांचा भक्त संकटात असेल, त्यांचा सेवक संकटात असेल, त्यावेळेस ते दोन्हीही अतिशय तत्परतेने त्या ठिकाणी धावून जातात. आणि म्हणून त्यासाठी आपण काय करायचं आहे, तर सकाळी सकाळी आपल्या श्रीरामाचं, आपल्या भगवंताचं, आपल्या श्रीकृष्णाचं मनात चिंतन करायचं आहे. सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बाधिजेना पदा नित्य नेमे, मदालस्य हा सर्व सोडून द्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. समर्थ रामदास सांगतात, आपलं पूर्ण काम जर करायचं असेल, आपलं एखादं काम चालू आहे आणि ते कामाला पूर्णत्व आणायचं असेल, तर आपल्याला ते काम करता करता श्री रामाचं किंवा आपल्या भगवंताचं नामस्मरण करता आलं पाहिजे. सदा राम नामे वदा पूर्ण कामे. वदा म्हणजे आपण आपल्या वदनाने, आपल्या वैखरीने, आपल्या बोलण्यातून आपलं नामस्मरण सतत चालू ठेवायचं आहे. काम करत असताना कोणतंही काम करा. बघा, आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्याला भगवंताने असं कधीच सांगितलं नाही की तुमचं कामं सोडा आणि तुम्ही फक्त नामस्मरण करा. तुम्ही जे काम करताय त्या कामात तुमच्या भगवंताचं नामस्मरण घेतलं तर ते कार्य भगवंताचं होत जातंय. ते कार्य संसारिक राहत नाही, ते परमार्थिक होतं. बघा, कदा बाधिजेना पदा नित्य नेमे. कधीच आपल्याला इतर गोष्टींची बाधा होऊ शकणार नाही जर आपण त्या नामस्मरणात सतत असलो तर. नित्य नेमाने आपल्याला ते नामस्मरण करायचं आहे. मदालस्य हा सर्व सोडून द्यावा. मद आणि आळस, मद मत्सर, दंभ, संशय, चिंता हे षडरिपू आहेत आणि हे कधीच आपल्याला पूर्णत्वाकडे जाऊ देत नाही. म्हणून आपल्याला हा आळस, हा मद मत्सर, लोभ हा सोडायचा आहे. आणि म्हणून सकाळी सकाळी आपल्याला काय करायचे, तर त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय. प्रभाते मनी राम चिंतित जावा. समर्थ रामदास पुढच्या श्लोकात सांगतात, जयाचेनी नामे महादोष जाती, जयाचेनी नामे गती पाविजेती, जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. समर्थ रामनामाचं महत्त्व विशद करताना आपल्याला सांगतात की ज्या नावाने महादोष गेले. बघा, श्री वाल्ह्याकोळी त्याने 7 रांजण भरून पाप केले होते आणि कोणताच मार्ग त्याला नव्हता पुन्हा मोक्षाला प्राप्त होण्याचा. पण त्याला काय झालं, एक छोटंसं श्रवण झालं की तू हे जे काय करतोय यामध्ये तुझा परिवारजन कोणताही वाटा हिस्सा घेणार नाही आहेत. हे सगळं काही तुला एकट्याला भोगावं लागणार आहे. ह्याचं जे पाप आहे केलेलं, ते पाप तुला एकट्याला भोगावं लागणार आहे. त्यावेळेस त्याने ते पाप करणं थांबवलं आणि त्याने ते राम नाम घेतलं. राम नाम अगदी उलटं घेतलं. त्याला राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. तो मरा मरा म्हणायचा आणि मरा मरा म्हणता म्हणता कधी त्याने राम म्हणणं सुरू केलं आणि त्याचे महादोष संपून काय झालेले आहे, तो आज श्री वाल्मिक ऋषी झालेले आहेत आणि त्यांच्या मुखातून श्री राम चरित्र बाहेर पडलेलं आहे. म्हणून राम नाम सकाळी उठून आपण सगळ्यात पहिले जर काय करायचं असेल, आपल्या कामाची सुरुवात करायची असेल तर ती कशाने करायची आहे, श्री
रामनामाने करायची आहे, श्री भगवंत नामस्मरणाने करायची आहे. जयाचेनी नामे गती पावी जेती. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या प्रत्येक उत्तम कर्माला जी गती मिळायला पाहिजे ती गती आपल्याला या रामनामातून मिळणार आहे. जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा. बघा, आपण आजकाल तर पाप करण्यासाठी काही वेगळं करायला लागत नाहीये. अगदी आपण आपल्या वैखरीतून जे बोलतो त्यातूनही काहीतरी चुकीचं बोललं जातं आणि आपल्या हातून, आपल्या या देहाकडून पाप घडतं, चुकीचं ऐकलं जातं, चुकीचं बघितलं जातं, चुकीचे विचार येतात. माणूस अंतरीण असलाय. माणूस आजकाल बाह्यकर्म करत नाही, पण अंतरंगातून तो इतका चुकीच्या विचारात असतोय, चुकीच्या कर्मात असतोय. मग त्या चुकीच्या कर्मातून आपल्याकडे चुकीची जी प्राप्ती आहे ती तिथे उभी राहते. आणि आपलं जे पुण्य आहे, बघा, जेव्हा आपण जन्माला येतो 50% पाप आणि 50% पुण्य घेऊन येत असतो. आणि आपल्या ह्या चुकीच्या कर्मामुळे आपण काय करत असतो, आपल्याला आलेला जो पुण्य ठेवा आहे, 84 लक्ष योनीतून जो पुण्य ठेवा आपल्याकडे आलेला होता तो काय होतोय, हळूहळू कमी होतो. पण जर तो पुण्य ठेवा वाढवायचा असेल, बघा, ठेव असेल तरच बँकेतून पैसे काढता येतात, अन्यथा तुम्हाला बँकेतून पैसे काढता येत नाही. तसं जर तुमच्याकडे पुण्य ठेवा असेल तर तुम्हाला भगवंताकडे हवी ती गोष्ट मागून घेता येते. तो म्हणतो, मी देण्यासाठीच बसलेलो आहे, तू फक्त माग. तू मागण्यासाठी आधी तुझ्याकडे शिल्लक असावी लागते, बरोबर. सो समर्थ रामदास सांगतात, जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा. आपल्याला ठेव कशी ठेवायची आहे, आपल्याला कोणत्या गोष्टीची ठेव करायची, कोणत्या गोष्टीचं व्याज घ्यायचंय, कोणत्या गोष्टीचं मुद्दल वाढवायचंय, तर ते म्हणजे आपल्याला पुण्याचं व्याज आणि मुद्दल वाढवायचं आहे. आणि म्हणून समर्थ रामदास सांगतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा. पुढचा जो श्लोक आहे त्या पुढच्या श्लोकात, नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही, महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. बघा, ग्रंथ, खूप मोठे मोठे ग्रंथ वाचले आणि त्यातून काहीच आपण उचललं नाही, त्यातून काहीच उत्तमाचं ते घेतलं नाही, त्यातून आपलं कर्म सुधारलं नाही, आपले विचार सुधारले नाही, आपलं नशीब सुधारलं नाही, तर आपल्याला त्या वाचनाचं, त्या ग्रंथाचं काहीही उपयोग होत नाही. पण जर आपण एक उत्तमाचं नामस्मरण केलं, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही, नाम घ्यायला काहीच कष्ट नाही आहे, फक्त तुम्हाला तुमच्या वैखरीवर काय ठेवावा लागतो, कंट्रोल, ताबा, नियंत्रण ठेवावं लागतं. मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही, महाघोर संसार शत्रू जिणावा. बरोबर, हा संसार आहे, हा संसार कसा आहे, महाघोर आहे. आणि या संसारामध्ये आल्यानंतर आपल्याला ते राम नाम न घेता आपण इतर लोकांची स्तुती करणार, इतर लोकांचं आपण चुकीचं काहीतरी चिंतन करणार, कुणाची आपण निंदा नालस्ती करणार, पण आपण नामस्मरणाकडे वळणार नाही. कारण का नाही वळणार आहे, कारण हा जो संसार आहे, हा संसारच कसा आहे, शत्रू आहे आपला. या संसारात आल्यानंतर आपल्याला तो नामस्मरणाचा जो विचार आहे तो येण्यासाठी आणि तो आचरणात आणण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतात. आणि म्हणून समर्थ रामदास सांगताय, प्रभाते मनी राम चिंतित जावा. बघा, 10 श्लोकांपैकी आज आपण 5 श्लोक पाहतोय आणि त्या 5 श्लोकांमध्ये बघा, पहिलं काय आहे तर, घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुढावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बाधिजेना पदा नित्य नेमे, मदालस्य हा सर्व सोडून द्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जयाचेनी नामे महादोष जाती, जयाचेनी नामे गती पावी जेती, जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही, महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. देहे दंडनेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे, सदाशिव चिंती तसे देव देवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. बघा, हा जो देह दिलेला आहे, हा देहाला जसं जसं कुडी वाढे कुबुद्धी वाढे, असं त्यानुसार आपल्याकडून आपल्याला जसं जसं आपण वयाने वाढत जातो, आपल्या हातून काहीतरी चुकीची कर्म होतात आणि त्या चुकीच्या कर्माचं फळ आपल्याला याच ठिकाणी भोगावं लागतं. जर डोळ्यांनी चुकीची कर्म केले असतील तर वैकुंठाला जाण्याआधी डोळे जातात. जर आपल्या वैखरीने चुकीचं कर्म केलं असेल तर आपलं बोलणं बंद होतं. जर आपल्या कानाने चुकीचं ऐकलं असेल, कुणाची निंदा नालस्ती ऐकली असेल तर आपलं कर्ण बधीर होतं.
म्हणजे आपण जसे आलेलो आहोत तसेच त्या वैकुंठाला जायला पाहिजे, पण आपण तसं जातो का? नाही. आणि मग हा जो देहदंड आहे हा आपल्या कर्मातून आलेला असतोय, पण ते देहदंडनेचं कसं आहे, महादुःख आहे. पण हे महादुःख सुद्धा जर तुम्ही रामनाम घेतलं तर ते महादुःख सुद्धा त्या ठिकाणी राहणार नाहीये. महादुःख ते नाम घेतानच आहे. म्हणजे महादुःख जे आहे ते नामातून काय होणार आहे, तुमचं निवारलं जाणार आहे. सदाशिव चिंती तसे देवदेवा. सदाशिव म्हणजे महादेव सुद्धा काय करतोय, त्या श्रीरामाचं नामस्मरण करतोय. आणि श्रीराम काय करतायत, तर महादेवाचं नामस्मरण करतायत. म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा. सकाळी उठून सगळ्यात पहिले जर काय उत्तम कर्म करायचं असेल, सकाळची सुरुवात जर उत्तमाची करायची असेल तर काय करायचं आहे, आपल्याला नामस्मरणाने आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. या ठिकाणी आपण थांबूया. पुढचे जे प्रभाते मनी राम चिंतित जावा या शीर्षकाखालचे जे 5 श्लोक आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. आपला दिवस आनंदात जाओ. जय सद्गुरू.